लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं असून सातारा येथील एका पठ्ठ्यानं चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रुपये लाटलेत. नवी मुंबईतील खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचं समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आलाय. महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्यानं त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्ड झाला असल्याचं समोर आलं. मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तर तब्बल 30 अर्ज भरल्याचं दिसून आलं. विशेष बाब म्हणजे यापैकी 26 वेळा पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा झाले असल्याचं सांगण्यात येतंय. म्हणजे 3,000 प्रमाणे 78,000 रुपये मिळवल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आलाय. सातारा प्रतिनिधी मराठी एस न्यूज.